सर्वांना परिचित असलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी जुन्या मुंबई पुणे हायवेला हे मंदिर आहे. पनवेलपासून थोडंच अंतर 15 ते 16 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आता आपल्या सगळ्यांना नक्की प्रश्न पडला असेल की नक्की मंदिर आहे ते कशाचा. तर तुम्हाला थोडं पुढे जाऊन समजेलच की मंदिर कशाचं आहे ते. इथे समोर मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर शंकर महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर समोर आता आपल्याला सर्वांना समजेलच नक्की मंदिर आपल्याला कोणतं बघायला भेटणार आहे. पण तिथे जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. जसं तुमचं स्वप्न असेल तसं माझं देखील त्या मंदिरात जायचं स्वप्न आहे. तर हे आता आपण मंदिर बघतोय ते मंदिर आहे प्रति बद्रीनाथ महाराजांचं मंदिर. मुख्य मंदिर जे आहे बद्रीनाथचं उत्तराखंडला जे मंदिर आहे हुबेहूब त्याच प्रतिकृतीचं मंदिर यांनी इथे साकारलेलं आहे. तर आता आपण आज जाऊन हे मंदिर बघूया नक्की मंदिर तर कसं आहे. कारण मुख्य मंदिर जे उत्तराखंडचं मंदिर आहे ते मी देखील बघितलेलं नाही आहे. तिकडे जायचं माझं देखील स्वप्न आहे. तर आपण ते न बघता आपण आपल्याला जो आधी ते दर्शन घ्यायचा लाभ आला आहे तर आपण आज तो उपभोगूया. हे बघा असं मंदिर आहे. आतमध्ये जाताना इथे प्रवेशद्वारावरती उजव्या बाजूला गणपती महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर एक सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि तसेच डाव्या बाजूला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्त्या आहेत. तर चला आता आपण वरती जाऊन मुख्य मंदिर कसं आहे ते बघूया. मंदिर असं जास्त असं मोठं काही नाही आहे, छोटं आहे पण छान आणि सुबक असं मंदिर आहे. आणि मंदिर असं बऱ्याच वर्षापूर्वीचं मंदिर दिसतं, नवं मंदिर नाही आहे. तर आतमध्ये आल्यानंतर अशी मुख्य मूर्ती आहे ती बद्रीनाथ महाराजांची. त्याच्या बाजूला उद्धवजींची मूर्ती आहे, एक नारायण म्हणून एक महाराज आहेत त्यांची मूर्ती आहे. अशा छोट्याशा मूर्त्या त्यांच्या आजूबाजूला आहेत. तसा मंदिराचा छोटासा गाभारा आहे. तुम्हाला म्हटलं मी मंदिर असं जास्त मोठं भव्य दिव्य असं मंदिर नाही आहे, छोटं आहे पण छान आणि शांत ठिकाणी मंदिर आहे हे. तर आता आपण इथे यांची जी फोटो बघतोय तर माझ्या अंदाजे किंवा माझ्या माहितीप्रमाणे हे त्यावेळी ज्यांनी जेव्हा हे मंदिर उभं केलं असेल त्यावेळी नक्कीच त्यांचा हातभार या मंदिरासाठी लागला असणार आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ किंवा आपण विश्वस्त मंडळ यांना बोलू शकतो. तर मंदिराच्या जस्ट असं बाहेर येऊन थोड्या डाव्या बाजूला जाऊन अशी मंदिराच्या मागे गुफा आहे छोटीशी. त्या गुफेमध्ये एक विश्वकर्मा महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. आता याचं कारण आपल्याला माहीत नाही आहे ही गुफेमध्ये काय ठेवली आहे मूर्ती. आणि बरोबर या मंदिराच्या समोर नवी मुंबई महानगरपालिकेचा जो मोरबी म्हणून धरण आहे ना, हे बघा समोरची ती धरणाची भिंत आहे, हे बरोबर त्या मंदिरासमोर ते धरण आहे आणि त्या धरणासमोरच हे मंदिर आहे. आता तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की आपण हे मंदिर आता आपण जे बघतो आहे ते नक्की कुठे असेल. नवी मुंबई महानगरपालिकेपासून म्हणजे जुना मुंबई पुणे रोड जो आहे त्या रोडला लागूनच हे मंदिर आहे. म्हणजे पुण्यावरून आपण जेव्हा मुंबईला येतो जुन्या मुंबई पुणे हायवेने तेव्हा जस्ट हे बघा रोडला हायवे टच या मंदिराचा गेट आहे. त्यामुळे खरंच एकदम असं शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तुम्हाला समोर दिसते समोर मोरबे डॅम, त्यासमोर हे मंदिर. तर नक्कीच कधी आपण जर ह्या साईडला ह्या विभागात कधी आलात तर नक्कीच या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्हाला देखील मंदिर नक्कीच आवडेल. आपण जेव्हा बद्रीनाथला जाल तेव्हा द्याल पण याचं दर्शन आपण आवर्जून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तसंच आपण मंदिरातून जेव्हा आपण बाहेर निघतो म्हणजे असं नाही की बाहेर निघतानाच पण एक मंदिरातून आपण जेव्हा दर्शन घेऊन बाहेर निघतो त्यावेळी यांनी ते अशी 3 छोटीशी मंदिरं आहेत त्यांची. आता ह्या संस्थेची ती मंदिरं असतील त्या समोर तुम्हाला दिसत आहेत. पण ती मंदिरे देखील यांनी संगमरवरामध्ये अशी मंदिरं छोटी मंदिरं आहेत पण असे मस्त मस्त मंदिर आहेत. आणि खरंच एकदम सुबक असं मंदिर आहे हे. भले आकाराने छोटे असतील पण खरंच मस्त मंदिर आहे. राम लक्ष्मण सीता बजरंगबली. त्यानंतर परत इथे हे माझ्या अंदाजे मी चुकत नसेल तर सत्यसाईबाबांची मूर्ती ही अशी यांची अतिशय मूर्ती आहे. त्यानंतर आपण पुढे बघाल तर असे प्रेमाचं प्रतीक आपलं राधाकृष्ण यांचं देखील मंदिर यांनी या आवारात उभारलेलं आहे. एकदम असं एकदम शांत ठिकाण आहे. त्यानंतर तसंच आपण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर निघू तर समोरच आहे साईबाबांचं असं छोटंसं मंदिर त्यांनी उभारलं आहे. आणि जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा इथे ग्रामस्थांचे किंवा इथले जे लोकल स्थानिक जे असतील त्यांची इथे काहीतरी बैठक चालू होती पण त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आपण जास्त वेळ याची व्हिडिओ घेतला नाही. पण असा हा सुंदर असा परिसर आहे हा.
खरंच तुम्हाला नक्कीच आवडेल. कधीतरी नक्कीच इकडे भेट द्या, आवर्जून भेट द्या, तुम्हाला देखील आवडेलच.